न्याय म्हणजे समान अन्याय हे मान्य आहे का? समजत नाही खरं काय खोटं काय. वर्षानुवर्ष घटना अशाच बदलत आहेत. नमस्कार, मी पत्रकार सजग डोळस. हल्ली काय झालंय, व्यक्तींची व्याकरण बिघडले. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने निर्णय द्यायला सुरुवात करतोय. स्वतः वकील झाले, स्वतः जज झालेत, ज्युरी झालेत, आपापले निर्णय लावून मोकळे होत आहेत. स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत नाही, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात घुसण्याची त्यांची इच्छा मात्र तीव्र आणि प्रबळ होत चाललेली आहे. तर परवाचाच झालेला ॲक्सिडेंटचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण त्यांना इथे बोलवलेलं आहे. त्यांचं नाव आहे राजकुमार मंत्री. नमस्कार. तर सर मला सांगा, त्या रात्री नेमकं झालं काय होतं? त्या रात्री अहो माझा वाढदिवस होता. आम्ही पब मध्ये गेलतो, दोघं तिघं कार्यकर्ते, आणि दारू ढोसली. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि तिथनं पुढं काय बडबडला आमचा मला माहिती नाही. रात्री 2-3 वाजता गाडी सामसूम ठिकाणी आली. रोड सगळा मोकळा होता. समोर स्पीड ब्रेकर बघितला की मोठा त्या दांडकाच्या स्पीड ब्रेकर बघितल्यावर ब्रेक मारला जोरात काच करून. तर मागचा कार्यकर्ता म्हणला शिवी कशाला दिला? अरे मी म्हटलं दिल्या मी स्पीड ब्रेकर बघून दिल्या शिव्या. ते काय ऐका ना, तिथनं जोरात आमची वादावादी झाली. त्या वादात मी काय केलं मला आठवना बघा. समोर जी गाडी आली ती पोरगी आली गाडीवरनं, जी धडकिवली तिला उडवली, काटकोनात वरच गेली. उडालीच डायरेक्ट. आले काय आईला रेकॉर्ड व्हाय आले काय? तुम्ही त्या बाईला, तुम्ही त्या मुलगीला त्या मागून उडवलं, तुम्हाला दिसलं नाही काय? ते आम्ही नाही उडवलं तिला, ती पुढनं नाही आली. मग ती बाई घासून गेली आम्हाला, आम्ही नाही गाठली अंगाव तिच्या. एकंदरीत असा एकंदरीत झालाय तो डाव. मला सांगा, पण मुळात तुम्ही दारू पिऊन गाडी चालवतच का होतात? मी नव्हती दारू पिली, माझ्या मित्राने दारू पिली होती कार्यकर्त्यांनी. एक मिनिट, तुम्ही दारू पिलेली नव्हती? नाही, माझ्या मित्राने दारू पिली. कॅनानं दारू पिली म्हणली ना मगाशी. मी पिलो तो म्हणलं काय? तुम्ही बाहेर पडला, तुम्ही गाडी चालवत होतात? हा, गाडी चालवत होतो. तुम्ही गाडी चालवत होतात? मी नाही, आईच्या गावात मी गाडी चालवत नव्हतो. माझा मित्र गाडी चालवत होता. तुम्ही गाडी चालवत नव्हता? तुम्ही गाडी चालवत होता? नाही, मी म्हणले गाडी चालवत होतो. गाडी घेऊन आम्ही बाहेर पडलो असं बोललो आपण. तुम्ही पब मधून बाहेर पडला, तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत नव्हता. मी साईडला बसलो. साईडला बसला होता. तुमचे कार्यकर्ते दारू पिऊन गाडी चालवत होते, आणि मग स्पीड ब्रेकर आला, आणि मग ब्रेक दाबला काच करून ब्रेक दाबला. तुमच्या कार्यकर्त्यानं शिवी द्यावीच का? आम्ही कुठं दिली शिवी? कार्यकर्त्यांनी शिवी नाही दिली? डोचकं फिरले काय ते? शिवी कुणी दिली? शिव्या द्याय नाही शिकवलं आम्ही तिला. त्या बाईने शिवी दिली कट मार त्याला. हा, बाई शिव्या देणारच ना. का ते तुमची कार्यकर्ते दारू पिले म्हटलं शिव्या नाही देणार? दारू आमच्या कार्यकर्त्या नाही पिली, त्या बाईनेच पिली होती. आता बाईनं दारू पिली? बाईनं दारू पिली होती म्हणून तर शिव्या दिल्या नाही. बाई का शिव्या देताय का सांगा मला? एकंदरीत तुम्ही मिसमॅच करताय. मिसमॅच कसलं? थांबा, तुम्ही पब मधनं बाहेर पडला, शेजारी बसला होता तुम्ही? शेजारी बसला होता. तुम्ही शेजारी बसला होता. बाईने शिवी दिली? बाईने शिवी दिली. बाईने दारू पिली होती? दारू तिनंच डोसली होती. जर तुम्ही दारू पिली नव्हती तर मग तुम्ही पब मधनं बाहेर पडलाच का? पब मध्ये कशाला गेलता मग? कोण गेलता पब मध्ये? तुम्ही म्हटलं नाही का तुम्ही पब मधनं बाहेर पडला? पब मध्ये नाही, आम्ही हॉटेलमध्ये गेलतो एका. तिथं जरा पब टाईप आम्ही डान्स बिन्स केला, जरा लाईटा बिटा लावून. तुम्ही पब नाही, हॉटेल मधनं बाहेर पडला? हॉटेल मधनं बाहेर. दारू पिऊन तुम्ही गाडी चालवत नव्हता, शेजारी बसला होता. तुम्हाला त्या शेजारी जाणाऱ्या बाईने शिवी दिली कारण तिनंच दारू पिली होती. तुम्हाला डॅश करून पुढे गेली, आणि ठोकली. मग तुम्ही गाडी का ठोकली म्हणजे काय झालं? तिनं ठोकली गाडी. 4 व्हीलरच्या गाडीला ठोकली. 2 मिनिटं ऐक. गाडी पुढे, गाडी तिनं ठोकली गाडी. तिनं गाडी ठोकली पुढच्या गाडीला. पोलीस आले, आणि मग पोलीस तुम्हाला ते घेऊन गेले? मग ते आम्हाला घेऊन ते मी बघितलं ना, बघायला होता नाही ते. आम्ही समोर ऍक्सिडेंट होताना बघितला होती. तुम्ही गाडीतनं बाहेर कधी पडला? गाडीत बसलो होतो आम्ही. तुम्ही गाडीत नव्हता? नाही बसलो आम्ही गाडी. तिथपर्यंत चालत आलता. आणि मित्र माझ्या गाडीत बसला होता. हो, ते चालत आलं, मी चालत गेला होता त्या स्पॉटपातूर. मित्र नंतर आलं तिथं, आणि तिने धडकीला ऍक्सिडेंट धाडकीन माझ्या समोर झाला एकंदरीत. पण मला एक सांगा, तुम्ही त्या घोळक्यातनं बघितलंच कसं एवढं सगळं?
हो मी काय झालं होतं यांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी दुसऱ्या का माझ्या टू व्हीलर वरनं माझ्या बुलेट आहे त्यावरून चाललो होतो एका शाळेच्या उद्घाटनासाठी काय वाढदिवस झालं होता ना तुमचा? वाढदिवस माझा कुठला वाढदिवस मग वाढदिवस कुणाचा होता? वाढदिवस कार्यकर्ता मित्राचा माझा वाढदिवस होता एकंदरीत तो गेलता ती सगळी मिळती बंबलत गेलती सगळं बर्थडे बिड्डे करायला तिथं काय ते असं ते झाला एकंदरीत डाव त्यो ते पब नव्हतं, ते हॉटेल होतं. हॉटेल होतं हा वाढदिवस तुमचा नव्हता, कार्यकर्त्यांचा होता. गाडी तुम्ही चालवत नव्हता, तुम्ही तुमच्या कामाला चालला होता. शिवी तुम्ही नाही दिली, त्या बाईनं दिली. नाही. दारू तुम्ही नाही, बाईनं पिली. हा. गाडी तुम्ही नाही ठोकली, त्या बाईनं दुसऱ्या गाडीला ठोकली. हा स्वतःची वय गाडी. की हा अहो कशाचा कशाला काही संबंधच नाहीये. मग तेच म्हणतो कशाला काही संबंध नाही मला नेलं उचलून पोलिसांनी अख्खा तर मीच गेलो सांगायला पोलिसांनी ते असं काही घडलेलं नाही म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी काय नाही केलं मी विटनेस आहे. अहो अहो याचा काय संबंध विटनेस आता? मी बघाय होतो नाही अहो काहीच संबंध लागत नाही अहो, याचा. मग तेच की काही संबंध लागत नाही म्हणून तो सोडला नाही मला मी कुठं काय केलं तेव्हा लागाडक्या गावांचा लागलो सांगायला काय ऐकत नाहीच काय नाही डोचकं बीच का फिरवला मागासपासून तेच ते विचारतोच लागा कोंडा तुला सांगायला आला काय मी काय नाही कराय उगाच कायच्या पाय बडबडायला नको कॅमेरा समोर. वर्षानुवर्ष घटना अशाच बदलत आहेत. मला ना तो डार्विनचा सिद्धांत आठवतोय, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, की बदल गरजेचा आहे. जो बदल स्वीकारत नाही ना तो मरतो. खरंच बदल गरजेचा आहे ना.